नसरापुरातील चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हा हादरलाय। नसरापूर प्रकरणातील नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न असं फडणवीसांनी म्हटलंय। नागरिकांचा रोष असणं काही चुकीचं नाही, न्याय मिळेपर्यंत कुणीही भेटायला येऊ नये असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलेलं आहे। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। नसरापुरातील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। घटना गंभीर असून नागरिकांचा रोष स्वाभाविक असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीने कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे। या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे, या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे। तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे। कालच्या प्रकरणाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे, मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात। संजय राऊत, जनतेनं तुमचं एन्काउंटर केलेलं आहे। सरकार अतिशय गंभीर आणि खंबीर आहे। या प्रकरणामध्ये दोषीला शिक्षा ठोठावली पाहिजे। यासाठी रात्रंदिवस एक करून पोलीस पूर्ण पुरावे जमा करतायत। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तींनी आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी पीडित चिमुरडीच्या वडिलांनी भूमिका घेतली आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। तर नसरापुरातील आरोपीचा एन्काउंटर करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। तृप्ती देसाई, रोहित पवार आणि त्यानंतर मेधा कुलकर्णींनी सुद्धा पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे। हा जो विक्षिप्त आणि जो क्रिमिनल माइंडेड व्यक्ती आहे, ज्याने हे कृत्य केलं, त्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे, ते म्हणजे फाशी, आणि ते सुद्धा लवकरात लवकर। आज मुली ज्या पद्धतीनं खेळतायत, बागडतायत, त्या खेळताना जर अशा पद्धतीनं कुणी उचलून नेणार असेल, काही करणार असेल, तर मग या गोष्टींच्या बाबतीत जर न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळत नसेल तर माझंही म्हणणं आहे की आरोपीचा तातडीनं जो आहे तो एन्काउंटर करा। 2 वेळेला हाच नराधम अशाच प्रकारचं कृत्य करतो। 1998 साली त्यांनी हे कृत्य केलं होतं, 2015 साली हे कृत्य केलं होतं, आणि हे कृत्य करून तो जर बाहेर सुटला नसता, 98 साली सुटला नसता तर 15 सालचं कृत्य घडलं नसतं, आणि 15 साली सुटला नसता तर पुढची घटना घडली नसती। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आधीच्या केसेसची सुद्धा अंमलबजावणी करताना, त्याच्यावरच्या गुन्ह्यांचा तपास करताना कुठे हलगर्जीपणा झाला का? शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली असती तर नसरापूरच्या त्या नराधमाला 15 ते 21 दिवसात फाशीची शिक्षा झाली असती असं अनिल देशमुख म्हणाले। राजीनाम्याची मागणी करून हे काही राजीनामा देणार नाही आणि आम्ही कधी त्याची मागणी करणार नाही। आमची मागणी एकच आहे की शक्ती कायदा याची महाराष्ट्रात अंमलबजावणी चालू झाली पाहिजे। अरे शक्ती कायद्यात 21 दिवसामध्ये त्या अशा पद्धतीच्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद आहे। म्हणून राज्य शासनाला हात जोडून विनंती आहे, हात जोडून राज्य शासनाला विनंती आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर चालू करावी। आणि असे अन्याय अत्याचार करणारे नराधमांना कायदा वेदा बाजूला करून चांगलं अशा पद्धतीने केलं पाहिजे ना की यांचे जे आता शब्द कॅमेऱ्यावर बोलणं नाही, पण यांचे अंग कापून टाकले पाहिजे सगळ्यांचे। अशा पद्धतीनं वागलं पाहिजे यांच्याशी, अशा पद्धतीनं चीड या लोकांविषयी निर्माण होते। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे। नराधमाला फाशी देण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरलेत।
आंबेडकरी संघटनांच्या वतीनं खेड शिवापूर टोल नाका बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आंदोलनाआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायरही जाळले. तर धायरीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केलंय. नसरापूर अत्याचार प्रकरणी झालेल्या आंदोलनामध्ये पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांनी जवळपास 3 तास मुंबई सातारा हायवे अडवून धरला होता. समजूत काढल्यानंतरही आंदोलन मागे न घेतल्यानं पुणे पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. मात्र लाठीचार्ज झालाच नाही असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी म्हटलंय. याच लाठीचार्जवरून राजकारण तापलेलं आहे. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर आंदोलकांनी जवळपास 3 तास मुंबई सातारा हायवे अडवून धरला. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला आणि शेवटी काही आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून राजकारण सुरू झालंय. ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर केले. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही लाठीचार्ज झाल्याचं सांगितलंय. मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार लाठीचार्ज झालाच नाही असं छाती ठोकपणे सांगताना दिसलंय. पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही. पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता. कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही. पोलिसांशी चर्चा चालू होती. मी स्वतः सीपी साहेबांशी बोलत होतो, त्यांच्या घरच्यांशी बोलत होतो. असं असताना शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पोलिसांनी बळाचा अतिरेक निश्चित केला. खूप नाही तरी त्यांनी लाठीमार केला हे दिसते. मी त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या सगळ्यांना व्हायरल केलाय. लोकांना समजून किंवा अगदी फिजिकल प्रेशर देऊन सुद्धा बाजूला काढता आलं असतं. मी पोलिसांशी सुद्धा बोलले, आंदोलनकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवू नका किंवा कुठेतरी हार्शली हे करू नका, हाताळू नका. मला काही ठिकाणी असं समजलं किंवा व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत की लाठीचार्ज केला गेला. असं नको होतं व्हायला. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर ज्या आंदोलकांनी मुंबई सातारा महामार्ग अडवून धरला त्या आंदोलकांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. महिला पोलीस असतील किंवा सगळ्या पोलीस सगळ्यांनी सरसकट लाठीचार्ज सुरू केला. जी मुलगी आहे जिच्यावरती दुर्दैवी अत्याचार झाला ती आज या जगात नाहीये. त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला धरून त्यांनी उचललं. मला स्वतःला मारहाण झालेली नाहीये, पण ज्या पद्धतीने ॲलिगेशन्स लावण्यात आले की तू काय फोनमध्ये रेकॉर्ड केले, फोन जमा कर वगैरे ह्या गोष्टी, पोलिसांना काय अधिकार आहे? लिटरली ते पोलीस घरच्यांना उचलून बाहेर काढत होते. दडपशाही आहे ना ती बलात्काराच्या विरोधात दाखवावी. त्यानंतर माणूस जर आता त्या बलात्काराचा जर एन्काउंटर करण्याची हिंमत असेल ना महाराष्ट्र पोलीस मध्ये तर नाक घासू त्यांच्याजवळ सगळे. लाठीचार्ज झाल्याचा व्हिडिओ समोर येऊनही पोलीस आयुक्त कॅमेऱ्यासमोर धादांत खोटं बोलत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इकडे चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झालाय. नराधम परप्रांतीय आरोपीच्या पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत. 32 वर्ष आरोपी अरुण मिश्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. चाकण पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. बातमी पुण्यातून आहे. चाकणमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाकडून विनयभंगाचा प्रकार घडलाय. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रामधील निघोजे परिसरामधली ही घटना आहे. चाकणमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाकडून विनयभंग करण्यात आलेला आहे. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकलेल्या त्याला ताब्यात घेतलेला आहे. धक्कादायक प्रकार. चाकण औद्योगिक क्षेत्रामधल्या निघोजे परिसरामधली ही घटना आहे. इकडे बीडमध्ये 3 वर्षाच्या नातीवर आजोबाकडून अत्याचार करण्यात आले. बीडच्या केस तालुक्यामधल्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना आहे. 54 वर्षीय आजोबाकडून 3 वर्षीय चिमुकल्या नातीवर अत्याचार करण्यात आले. आरोपी आजोबाच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आजोबाला अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा निमित्त होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद निर्माण झालाय. मातोरी मुंगसरामध्ये जमीन मोजणी दरम्यान तणाव निर्माण झालाय. शेतकरी आणि प्रशासनामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांची घरं प्रकल्पामध्ये जात असल्यानं ग्रामस्थांनी विरोध केला. शेतकऱ्यांना घरामध्ये घुसून मारहाण करण्यात आली असं हिरामण खोसकरांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लाठीचार्ज करून जागा घेतल्या असा आरोप खोसकरांनी केलाय.
घरामध्ये ना फडफटून हे करून खूप मारहाण करायची, बायकांना खूप म्हणजे त्याने त्रास दिला. पवन दत्त आहे ना, असा काठी फिरवायचा नुसता बायकांवरती. इतका म्हणजे नालायक माणूस येतो इथं सांगते. इथं मारलंय, पाठीला मारलंय, माझ्या 4-5 जणींना धरलं होतं त्या पोलिसने, काटाळ्यामध्ये लुटून दिलं. नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. या बाबतीमध्ये मी नाराजी शासनावर व्यक्त करतोय. आजीला इतका मारलेला आहे, त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सूचना द्यावा. एवढं कुणा अत्याचार करून पोलीस घेऊन लाठीमार करून शेतकरी दाखव्यांना, तुम्ही सांगा एखादा असं मार जोड राहते का? मी सीएम साहेबाला विनंती करणार आहे, आम्हाला विश्वासात न घेतलं. आज जर आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर आम्ही शेतकऱ्यांची मानसिकता तयार केली, त्यांना सांगितलं असतं, 4 दिवसावर मीटिंग घेतली असती. यांनी कोणालाच विश्वासात घेतलं नाही. या बाबतीमध्ये मी नाराजी शासनावर व्यक्त करतोय. मंत्री अदिती तटकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. यावेळेला अदिती तटकरेंचा संताप अनावर झाला आणि अवजड वाहनं फेकून द्या असं त्यांनी म्हटलंय. नेमकं काय झालं पाहूयात. उन्हातान्हात ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर कसा जीव कासावीस होतो याची प्रचिती राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना आली आहे. जेव्हा स्वतः त्यांच्या मंत्रिपदाचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला तेव्हा गाडीत बसून मंत्री तटकरेंनी फरमान सोडलं. अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोडा असं तटकरे म्हणाल्या. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर जवळ हा संपूर्ण प्रकार घडला. वरकरणी लोकांसाठी वाहतूक मोकळी व्हावी हा मंत्री अदिती तटकरे यांचा हेतू वाटतोय. मात्र व्हिडिओमध्ये खुद्द मंत्री तटकरेंचीच गाडी विरुद्ध दिशेने प्रवास करत असल्याचं दिसतंय. यावर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत, महिला बालकल्याण विकास मंत्र्यांकडे अमर्याद सत्ता आहे. वडील एका पक्षाचे अघोषित बादशाह आहे, ते स्वतः मंत्री आहे. त्यामुळे रहदारीत अडकल्यास इतरांची वाहनं फेकून द्या असा हुकूम सहज करू शकतात. मात्र याच रहदारीमध्ये रोज कित्येक लोक अडकलेले असतात. गरोदर माता, नवजात अर्भक, अत्यावस्थ रुग्ण, वयोवृद्ध, परीक्षेला जाणारी विद्यार्थी. मात्र ते असा वाहनं फेकून देण्याचा हुकूम करू शकत नाही. त्यांचा राग लुळा पांगळा आहे. त्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचू शकत नाही. कारण तिथे मी मोठा इन्फ्रामॅन की तू मोठा इन्फ्रामॅन याची एक जीवघेणी स्पर्धा चालू आहे. जनता बिचारी मुकी जनावरं, कितीही आणि कशीही हाकला असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या कळमढोकी परिसरात पेट्रोल डिझेल टंचाई आहे आणि कळमढोकी परिसरामध्ये पेट्रोल पंप बंद आहेत. तर परळीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा आहे. पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आहेत. बीड आणि धाराशिवमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंप बंद झालेत. परळी शहरात पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्या. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून डिझेल उपलब्ध नसल्यानं नागरिकांच्या अडचणी वाढल्यात. शेतीच्या मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळत नसल्याची तक्रार आहे. बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत. जालना जिल्ह्यातील शहागड हद्दीपासून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नाहीये. पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. धाराशिव जिल्ह्यातील कळंबढोकी परिसरातही पेट्रोल डिझेलची टंचाई पाहायला मिळतेय. अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल नसल्यानं बंद आहेत. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं ठप्प पडली आहेत. लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पंप स्टॉक नसल्यानं बंद ठेवण्यात आलेत. पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं वाहन चालकांचे हाल होत आहेत. तिकडे हिंगोलीत औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापुरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी बॅरल घेऊन मोठी गर्दी केली आहे.
पेट्रोल पंप चालकांनी जे आहे ते तब्बल 6 तास पेट्रोल पंप बंद ठेवला होता आणि हे 6 तास पेट्रोल पंप बंद असल्यामुळं वाहनधारकांनी जे आहे ते याच गणपती पेट्रोलियम पेट्रोल पंपाकडे मोठी डिझेल भरण्यासाठी गर्दी केलेली आहे. आपण बघतोय JCB आहे आणि या JCB मध्ये जे आहेत ते मोठमोठाले बॅरल जे आहेत ते या ठिकाणी बॅरल आपण बघतोय की या JCBच्या पुढच्या टोपल्यामध्ये जे आहेत ते मोठमोठाले बॅरल घेऊन जी JCBच्या सहाय्याने डिझेल भरण्यासाठी रांगा लागल्या आहेत. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ साकोलीमधल्या बुद्ध पौर्णिमा निमित्त आयोजित संगीतमय कार्यक्रमादरम्यानचा आहे. त्यात नाना पटोलेंनी कलावंतांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी मंचावर जात कलावंतांना दाद दिली. हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. नाना पटोले यांच्यावर पैशांचा वर्षाव होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नाना पटोले हे व्यासपीठावर गेले होते अशी माहिती आता समोर येते.